नमो नमः. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 9वी संपूर्ण संस्कृतम आमोदः. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना, चित्रपदकोश, संख्या, समय व कारके यांचा आपण अभ्यास केला. आता आपण नाम अभ्यासणार आहोत. काही नामांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मागील वर्षी अकारांत, आकारांत, इकारांत, ईकारांत नामे आपण अभ्यासली. आता इतर नामांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. गेल्या वर्षी आपण अभ्यासलेली जी नामे आहेत, उदाहरणार्थ अकारांत नामांमध्ये आपण देव पुल्लिंगी, वन नपुसकलिंगी. आकारांत नामांमध्ये माला स्त्रीलिंगी. इकारांत नामांमध्ये कवी पुल्लिंगी, मती स्त्रीलिंगी, वारी नपुसकलिंगी. तर ईकारांत नामांमध्ये आपण नदी स्त्रीलिंगी अशी काही नामे अभ्यासलेली होती. आता आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये पुस्तक पान क्रमांक 21 पहा. आता या पान 21 मध्ये आपल्याला भाषासूत्र 1 याच्यामधला नामानी, या नामानीमधला काही भाग आपल्याला आता इथे पाहायचा आहे, अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, पुस्तक समोर ठेवा आणि त्याप्रमाणे भाग तुमच्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आता इथे पान 21 वरती भाषासूत्र 1 अ नामानीमध्ये आपल्याला एक तालिका दिलेली आहे, तक्ता दिलेला आहे. स्वरांत शब्दानां भेदाः. मगाशी आपण जशी काही 8वीला शिकलेली नामे आहेत तीही या तक्त्यामध्ये दिलेली आहेत. उर्वरित काही नामांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी इयत्ता 9वीमध्ये करायचा आहे. नामांमध्ये 2 प्रकारचे फरक आहेत. एक स्वरांत आणि दुसरा व्यंजनांत. त्यातील स्वरांत नामांचा काही नामे आपण गेल्या वर्षी पाहिली, तर काही नामांचा स्वरांत नामांचा अभ्यास आपल्याला आत्ता यावर्षी 9वीला पाहायचा आहे. तर व्यंजनांत नामांचा अभ्यास इयत्ता 9वीमध्येच आपल्याला पुढे पाहायचा आहे व इयत्ता 10वीमध्ये. आता आपण पाहूयात की या तक्त्याकडे. आता या तक्त्यामध्ये एका बाजूला अंतयुक्त शब्द दिलेले आहेत. अकारांत, आकारांत, इकारांत, ईकारांत, उकारांत, ऊकारांत आणि ऋकारांत. आता ह्या अंतशब्दामध्ये येणारे जे काही लिंगभेद आहेत ते लिंगभेद समोर दिलेले आहेत. पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम. मग अकारांत शब्द कोणते असतात ते या तक्त्यावरून लक्षात येईल आपल्याला. अकारांत शब्द हे नेहमी पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगीच येतात. स्त्रीलिंगी अकारांत शब्द संस्कृत भाषेमध्ये कधीही येत नाही. आकारांत शब्दांमध्ये नेहमी स्त्रीलिंगी शब्द असतात. उदाहरणार्थ माला तिथे दिलेला आहे. म्हणजेच आकारांत शब्द पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी कधीही संस्कृतमध्ये येणार नाहीत. इकारांत शब्द जे आहेत हे 3ही लिंगामध्ये चालतात. उदाहरणं समोर दिलेली आहेत. दीर्घ ईकारांत शब्द हा नेहमी फक्त स्त्रीलिंगीच असतो. उकारांत शब्दामध्ये उदाहरण दिलेली आहेत. पुल्लिंगामध्ये भानू, स्त्रीलिंगामध्ये धेनू, तर नपुसकलिंगामध्ये मधू. याचाच अर्थ उकारांत शब्द हे 3ही लिंगामध्ये असू शकतात. दीर्घ उकारांत शब्द हा फक्त स्त्रीलिंगीच असतो. उदाहरणार्थ वधू. तर ऋकारांत शब्दांमध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामांचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. उदाहरणार्थ पितृ, कर्तृ, मातृ, स्वश्रू याप्रमाणे. म्हणजे या तक्त्यावरून आपल्याला स्वरांमधले, त्या शब्दांमधले जे काही भेद आहेत, फरक आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. आता त्याच्या खाली एक चित्र दिलेलं आहे की ज्या चित्रामध्ये अकारांत शब्द दिलेले आहेत, तर त्याच शब्दांना
समानार्थक उकारांत शब्द आपल्याला दिलेले आहेत. उदाहरणार्थ देवाहा, देव अकारांत शब्द आहे, तर त्यालाच प्रभू, त्याचा प्रातिपदिक आहे प्रभू, उकारांत शब्द आहे. सूर्यः, त्याला भानुः किंवा सहस्त्रांशुः. वातः, वायुः. वृक्षः, तरुः. आणखीन खाली काही शब्द दिलेले आहेत, तक्ता दिलेला आहे की ज्याच्यामध्ये अकारांत, ईकारांत असे शब्द आपल्याला दिलेले आहेत. उदाहरणार्थ शिक्षकः, गुरुः. सत्वः, पशुः. चंद्रः, इंदुः किंवा हिमांशुः. वंशीः, वेणुः. याप्रमाणे खालील बाजूला आता आपल्याला आणखीन एक तक्ता दिलेला आहे की ज्या तक्त्यामध्ये पठत भेदम अवगच्छत च, म्हणजे वाचा आणि त्यातील भेद जाणून घ्या, समजून घ्या. की विद्यार्थ्यांनो, आता इथे आपल्याला सूर्याबद्दल थोडीशी माहिती इथे दिलेली आहे. एका बाजूला निळ्या रंगामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये सूर्य अकारांत पुल्लिंगी हा शब्द वापरून वाक्य तयार केलेली आहेत. तर उजव्या बाजूला गुलाबी रंगामध्ये भानू उकारांत पुल्लिंगी हा शब्द वापरून आपल्याला काही वाक्य तिथे तयार करून दिलेली आहेत. दोनही बाजूच्या वाक्यांचा अर्थ एकच आहे, फक्त अकारांत शब्द चालवत असताना वेगळ्या पद्धतीने चालतात. जसा आपण गेल्या वर्षी देव वगैरे शब्द अभ्यासलेला होता, तर यावर्षी जो अभ्यासायचा भानू वगैरे शब्द उकारांत आहेत त्यांची विभक्ती रूपे कशी चालतात हा घटक आपल्याला या भागातून अभ्यासायचा आहे. उदाहरणार्थ बघूयात आपण. सूर्यः नाम तेजो गोलः, भानुः नाम तेजो गोलः. दोन्ही वाक्य सारखीच आहेत, दोन्ही वाक्यांचा अर्थही समानच आहे की सूर्य म्हणजे एक तेजोगोल आहे. भानू आणि सूर्य दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत, पण हे दोनही शब्द चालताना वेगवेगळ्या पद्धतीने चालतात. दोघांची विभक्ती रूपे ही वेगवेगळी चालतात. हा भाग आपल्याला या पाठातून अभ्यासायचा आहे. मग आता आपण अकारांत शब्द अभ्यासलेले आहेत, उकारांत शब्दांची विभक्ती रूपे कशी चालवायची याचा भाग आपल्याला इथे पाहायचा आहे. सूर्य हा प्रथमा एकवचन आहे, भानुः हाही प्रथमा एकवचनाचाच भाग इथे वापरला आहे. दुसरं वाक्य बघूया. सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते, भानोः वर्णनम ऋग्वेदे वर्तते. दोन्ही वाक्यांचा अर्थ पुन्हा समानच आहे की सूर्याचे वर्णन ऋग्वेदामध्ये आहे. सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते, भानोः सर्वे प्रकाशम लभन्ते. म्हणजे सूर्यापासून सर्वजण प्रकाश मिळवतात. इथेही आता सूर्यस्य ही षष्ठी विभक्ती आहे, तर भानोः षष्ठी विभक्ती आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सूर्यात ही पंचमी विभक्ती आहे देवात प्रमाणे, तर भानोः ही मात्र विभक्ती इथे वापरत असताना पंचमी आहे. म्हणजे उकारांत शब्दांमध्ये पंचमी आणि षष्ठी विभक्ती काही वेळेस समान वाटते, मात्र वाक्याचा अर्थ नेमका कसा येतो याच्यावरून आपल्याला ती विभक्ती ठरवावी लागेल. भानोः वर्णनम ऋग्वेदे वर्तते या वाक्यामध्ये भानोः शब्द षष्ठी विभक्तीचा आहे, तर भानोः सर्वे प्रकाशम लभन्ते या वाक्यामध्ये अर्थानुसार भानोः हा शब्द पंचमी विभक्तीचा आपल्याला घ्यावा लागेल, तरच त्याचा अर्थ व्यवस्थित होईल. म्हणूनच अशा या शब्दांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याची विभक्ती रूपे कशी तयार होत आहेत हाच घटक आपल्याला इथे पाहायचा आहे. पुढे पाहूयात. सूर्यं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति, भानुं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. अर्थ एकच आहे की सूर्याभोवती सर्व ग्रह भ्रमण करतात. सूर्येण ग्रहमंडलम शोभते, भानुना ग्रहमंडलम शोभते. की सूर्यामुळे
ग्रहमंडल शोभून दिसते किंवा शोभते. सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते, भानौ अतीव ऊर्जा वर्तते, की सूर्यावर अतिशय ऊर्जा आहे. सूर्ये सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. त्याचप्रमाणे भानौ या उकारांत शब्दाची देखील सप्तमी विभक्तीच वापरलेली आहे. सूर्य अस्माकं देवता, भानुः अस्माकं देवता, म्हणजे सूर्य ही आपली देवता आहे. सूर्याय नमः, भानवे नमः, म्हणजे सूर्याला नमस्कार असो. आणि संबोधन शेवटी वापरलंय, हे सूर्य रक्ष माम, हे भानो रक्ष माम, म्हणजे हे सूर्य आमचे रक्षण कर. की विद्यार्थी मित्र हो, याप्रमाणे आपल्याला अकारांत आणि उकारांत या शब्दांमधला भेद कसा करायचा तो याच्यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. आता यावर्षी आपल्याला काही उकारांत आणि ऋकारांत शब्द आपण पाहणार आहोत. तर काही धातूंपासून निर्माण होणारे शब्द आहेत. त्यापैकी आत्ता आपण उकारांत भानू पुल्लिंगी, धेनू स्त्रीलिंगी, मधु नपुसकलिंगी या 3 नामांचाच भाग या व्हिडिओमध्ये आपण आत्ता पाहणार आहोत. ऋकारांत आणि धातुतः निर्मितानी व इतर सर्व नामे यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इत्यादी नामांचा आता आपण अभ्यास या व्हिडिओपुरता उकारांत शब्द भानू, धेनू आणि मधु हे शब्द आपण आता इथे पाहूयात. भाषासूत्र 1 नामानी. पान नंबर 22 पहा. आता याच्यामध्ये आपल्याला भानू, धेनू आणि मधु हे 3 लिंगातले 3 शब्द पुस्तकामध्ये आपल्याला सोडवून दिलेले आहेत. ते कसे म्हणायचे, त्याचे उच्चारण कशा प्रकारे करायचे, हाही भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. पहिला शब्द आपण पाहूयात. भानू उकारांतम पुल्लिंगम नाम. भानुः भानू भानवः प्रथमा, भानुं भानू भानून द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी, भानोः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी, भानोः भान्वोः भानूनां षष्ठी, भानौ भान्वोः भानुषु सप्तमी, हे भानो हे भानू हे भानवः संबोधनम. की विद्यार्थ्यांनो, याप्रमाणे शब्द दररोज म्हणत चला आणि त्याचं पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. आता त्याच ठिकाणी खाली पुस्तकामध्ये पहा की भानुवत अन्ये शब्दाः, म्हणजेच की या भानूप्रमाणेच चालणारे काही उकारांत पुल्लिंगी शब्द आपल्याला दिलेले आहेत. मनु, अणु, विष्णू, साधू, इंदू, पशु, वारू, प्रभू, गुरु इत्यादयः. आता भानू या शब्दाप्रमाणेच त्याप्रमाणे खाली दिलेले शब्द जे आहेत त्यापैकी एखादा दुसरा शब्द घरी सराव म्हणून तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. भानू शब्द समोर ठेवा आणि त्याच्याप्रमाणेच मनु, साधू, पशु, प्रभू याप्रमाणे कोणताही एखादा दुसरा उकारांत शब्द आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला या शब्दांचा थोडासा सराव होईल. एक उदाहरणार्थ सांगतो की आता समजा पशु शब्द आपल्याला चालवायचा आहे, तर समोर जसा भानू शब्द आहे तसाच पशु शब्द आपल्याला चालवायचा आहे. भानुः भानू भानवः प्रथमा, तसाच पशुः पशु पशवः प्रथमा. याप्रमाणे असे शब्द सोडवण्याचा सराव थोडासा करा. आता पुढील शब्द आपण पाहूयात. धेनू उकारांतम स्त्रीलिंगम नाम. आता या शब्दामध्ये काही ठिकाणी 2-2 रूपं आलेली आहेत. उदाहरणार्थ चतुर्थीपासून सप्तमीपर्यंत एक वचनाचा भाग. याच्यामध्ये दोन्ही रूपं आपल्याला म्हणायची आहेत, पाठ करायची आहेत. त्यातली पहिली जी रूपे असतात ही मूळ रूपे आहेत.
तर दुसरी रूपे जी आहेत ही वैकल्पिक रूपे म्हणून ओळखली जातात. आपण अभ्यासत असताना, पाठांतर करत असताना दोनही रूपांचा अभ्यास करायचा आहे. शब्द कसा म्हणायचा त्याकडे लक्ष द्या. धेनू उकारांतम स्त्रीलिंगम नाम. धेनुः धेनू धेनवः प्रथमा, धेनुं धेनू धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेन्वै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी, हे धेनो हे धेनू हे धेनवः संबोधन. धेनुवत अन्ये शब्दाः की धेनूप्रमाणेच स्त्रीलिंगामध्ये चालणारी काही रूपे किंवा शब्द समोर आपल्याला दिलेली आहेत. तनू, चंचू, रज्जू, हनू इत्यादयः. आता यापैकीही काही शब्दांचा सराव आपण लिहून करावा. धेनू शब्द समोर ठेवा आणि त्याप्रमाणे तनू, चंचू, रज्जू, हनू यापैकी कोणतेही एक दोन शब्द सरावासाठी म्हणून वहीमध्ये आपल्या लिहून ठेवा. उदाहरणार्थ धेनुः धेनू धेनवः प्रथमा, त्याचप्रमाणे तनू तनू तनवः प्रथमा किंवा रज्जुः रज्जू रज्जवः प्रथमा. आता हे इतर सरावाचे शब्द सोडवत असताना त्या शब्दांचे काना, मात्रा, वेलांट्या, उकार, विसर्ग, हलंत ह्या सगळ्यांकडे लक्ष द्या आणि लक्षपूर्वक शुद्ध त्याचं लेखन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. स्त्रीलिंगी शब्द तयार करत असताना त्याची देखील धेनू शब्दाप्रमाणेच दोन दोन रूपे तयार करून त्याचंही पाठांतर करा, त्याचाही सराव करा. पुढचा शब्द आपण पाहूयात. मधु उकारांतम नपुसकलिंगम नाम. मधुमधुनी मधूनि प्रथमा, मधुमधुनी मधूनि द्वितीया, मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी, मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी, मधुनि मधुनोः मधुषु सप्तमी, हे मधो हे मधु हे मधुनी हे मधूनी संबोधन. की विद्यार्थ्यांनो, हाही शब्द लक्षात ठेवत असताना त्यातील उकार, वेलांट्या याचा भाग थोडासा लक्षात घ्या. मधुनी मधुनी असे शब्द याच्यामध्ये बऱ्याच वेळा येत आहेत. कधी धचा उकार ऱ्हस्व आहे तर कधी दीर्घ आहे, कधी नची वेलांटी दीर्घ आहे तर कधी ऱ्हस्व आहे. यासारखा भाग थोडासा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे लेखन करण्याचा प्रयत्न करा. मधुवत अन्ये शब्दाः की मधु या नपुसकलिंगी नामाप्रमाणे चालणारी काही उकारांत नामे आपल्याला दिलेली आहेत. उदाहरणार्थ वस्तू, अंबू, जानू, दारू इत्यादयः इत्यादी. वस्तू याचा अर्थ वस्तू, अंबू म्हणजे पाणी, जानू याचा अर्थ गुडघा, तर दारू याचा अर्थ लाकूड किंवा वृक्ष. उकारांत विशेषणांनी, आता इथं काही उकारांत विशेषणही सांगितलेली आहेत की जी मधुप्रमाणे चालतील. उदाहरणार्थ दयालू, कृपालू, स्नेहालू, प्रेमालू इत्यादी. बाजूची चौकट पहा विद्यार्थी मित्रो. इच्छार्थक उकारांत विशेषणांनी यथा ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जिज्ञासा यस्य अस्ति सः जिज्ञासुः. आता इथे काही उकारांत विशेषणांचा आपल्याला थोडासा भाग इथे दिलेला आहे की त्यातला शब्द दिलेला आहे जिज्ञासा. जिज्ञासा याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा. मग ज्याला जाणून घेण्याची इच्छा असते तो कोण असतो तर जिज्ञासू, म्हणून हे विशेषण इथे दिलेलं आहे. आता ही अशी काही विशेषणं जी आहेत जिज्ञासू वगैरे सारखी, ती पुल्लिंगामध्ये चालवत असताना भानू या शब्दांप्रमाणेच चालवावी लागतात. एक उदाहरण दाखवतो.
भानुः भानु भानवः प्रथमा. त्याचप्रमाणे जिज्ञासुः जिज्ञासू जिज्ञासवः प्रथमा. याप्रमाणे विशेषणही सोडवण्याचा प्रयत्न, त्याचा सराव आपण नक्कीच करावा. एवं याचप्रमाणे अजून काही उदाहरणं दिलेली आहेत. पातुम इच्छा म्हणजे पिण्याची इच्छा असणारा म्हणजे पिपासा. यस्य अस्ति म्हणजे ज्याला पिण्याची इच्छा आहे तो किंवा ती पिपासू. भोक्तुम इच्छा म्हणजे खाण्याची ज्याची इच्छा आहे बुभुक्षा. यस्य अस्ति सहा किंवा सा म्हणजे ज्याला खाण्याची इच्छा आहे तो किंवा ती म्हणून बुभुक्षुः. विजेतुम इच्छा विजिगिषा जिंकण्याची ज्याला इच्छा असते तो विजिगिषु. कर्तुम इच्छा यस्य अस्ति म्हणजे ज्याला करण्याची इच्छा आहे चिकीर्षा तो चिकीर्षुः. म्हणजे अशा काही उकारांत विशेषणांचाही अभ्यास आपल्याला इथे दिलेला आहे की विद्यार्थी मित्र हो, याप्रमाणे हे उकारांत पुल्लिंगी भानू शब्द, धेनू उकारांत स्त्रीलिंगी शब्द, तर मधु उकारांत नपुसकलिंगी शब्द आपण आत्ता इथे पाहिले व काही विशेषणांचाही भाग इथे आपण पाहिला. हे सर्व शब्द दररोज म्हणत चला, त्याचा सराव करा. म्हणत असताना देखील थोडं मोठ्याने म्हणा. आपण म्हटलेले शब्द आपल्या कानांना ऐकू येतील याप्रमाणे म्हणा की जेणेकरून या सर्व शब्दांचं पाठांतर आपले लवकर होण्यास मदत होईल. या शब्दांचा सराव करा. शब्द पाठ झाल्यानंतर ते लिहिण्याचाही प्रयत्न करा की जेणेकरून आपलं लेखन पुस्तकाप्रमाणे शुद्ध होईल. आता आपण याच्यानंतर जिज्ञासापत्रमचा भाग पाहणार आहोत. जिज्ञासापत्रम पाहूयात. ते जिज्ञासापत्र देखील आपल्या व्याकरणाच्या वहीमध्ये लिहून ठेवा. पहिला प्रश्न पाहूयात. योग्य रूपम योजयत. आपल्यासमोर उत्तरासहितच दिलेले आहे. आता ज्या वेळेस आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवतो की कंसामध्ये शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाचे योग्य रूप आपल्याला वापरायचे असते. आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना पहिला भाग आपल्याला बघावा लागतो, तो म्हणजे याच्यामध्ये उपपद विभक्त ह्यामधलं काही शब्द आलेला आहे का. म्हणजे उदाहरणार्थ एखादं काही अव्यय आहे का, काही विशिष्ट धातू आलेला आहे का की ज्यांना विशिष्ट विभक्त्यांची अपेक्षा आहे. असा जर भाग नसेल तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ जाणून घ्यावा लागतो. तो अर्थ समजला तर त्या कंसातल्या शब्दाची योग्य विभक्ती काय वापरायची हे आपल्या लक्षात येते. एक उदाहरण सांगतो. महादेवः डॅश डॅश पतीही. आता या शब्दाचा या वाक्याचा अर्थ काय होतो की महादेव डॅश डॅश पती. पती याचा अर्थ स्वामी किंवा मालक. की महादेव हा पशूंचा स्वामी आहे. आता पशूंचा म्हणजे विभक्ती कोणती येते, षष्ठी विभक्ती वापरावी लागेल. सर्व पशूंचा आहे म्हणून पशु शब्दाचे षष्ठी बहुवचनाचे शब्द आपल्याला त्या ठिकाणी रूप वापरावे लागेल. आता पशु हा शब्द कोणाप्रमाणे चालतो तर तो शब्द भानू या शब्दाप्रमाणे चालतो. मग भानू या शब्दाची षष्ठी बहुवचनाचे रूप काय होते, भानू नाम. त्याचप्रमाणे पशु या शब्दाचे रूप काय होणार तर पशुनाम. म्हणजे अशा पद्धतीने की महादेव पशूंचा स्वामी आहे असा अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून त्या ठिकाणी पशुनाम असे आपल्याला योग्य रूप वापरावे लागेल. दुसरं उदाहरण पहा. हे प्रभो रक्ष माम. आता इथे संबोधन वापरलंय. प्रभू हाही शब्द भानू याप्रमाणे चालतो. मग भानूचे संबोधन हे भानू, त्याप्रमाणे प्रभू या शब्दाचेही हे प्रभो याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला लिहावे लागेल. तिसरं वाक्य बा. सर्वे डॅश डॅश ज्ञानम पूजयंती. आता जिज्ञासू हे विशेषणे मगाशी म्हटल्याप्रमाणे ते
भानू या पुल्लिंगी शब्दाप्रमाणे चालवावे लागेल की सर्व जिज्ञासू ज्ञानाला पूजतात. सर्वे हे सर्वनाम जरी असलं तरी ते जिज्ञासू ह्या शब्दासाठी वापरलेलं आहे आणि त्याच्यावरूनच ते लक्षात येतं की जिज्ञासू या शब्दाची प्रथमा बहुवचनाचे योग्य रूप आपल्याला तिथे वापरावे लागेल. चौथं उदाहरण पहा. तस्मै गुरवे नमहा. आता याच्यामध्ये नमहा या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते हे लक्षात आले की आपल्याला या ठिकाणी गुरु या शब्दाची चतुर्थी वापरायची हे सहज लक्षात येते. म्हणजे असे प्रश्न सोडवत असताना एकतर अशा या विशिष्ट अव्ययांचा किंवा धातूंचा काही वापर आहे का हे पाहायचं, नसेल अर्थावरून आपल्याला तिथे योग्य रूपे वापरावी लागतात. म्हणून तस्मै गुरु शब्दाची चतुर्थी वापरली, गुरवे नमहा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शब्द वाक्य जी आहेत ती योग्य पद्धतीने आपल्याला करावी लागतील. पाचवं उदाहरण पहा. नारदः विष्णुं शरणं गच्छति. अर्थानुसार आपल्याला इथे विष्णुं ही द्वितीय विभक्ती वापरावी लागेल की नारद विष्णूला शरण जातात. सहावं वाक्य पहा. कृषिवलस्य समीपे पंच धेनवः संती. आता इथे धेनू या स्त्रीलिंगी नामाचे धेनवः प्रथमा बहुवचन वापरले. अर्थ होतो की शेतकऱ्याजवळ 5 गायी आहेत. सातवं वाक्य पहा. मयूरस्य चंचुः दीर्घा. मोराची चोच दीर्घ असते. चंचुः हा जो शब्द आहे तो धेनू या स्त्रीलिंगी नामाप्रमाणेच चालवावा लागतो. आठवं वाक्य पाहूयात. हिमालयस्य सानूनी हिमाच्छादितानी. सानू याचा अर्थ शिखर, की हिमालयाची शिखरे हिमाच्छादित असतात. आता इथे हिमालयाची अनेक शिखरे बर्फाने वेढलेली असतात, म्हणून इथे सानू या शब्दाचे बहुवचन वापरावे लागेल. सानू हा शब्द मधु नपुसकलिंगी या नामाप्रमाणे चालवावा लागतो. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 9वं वाक्य. इक्षोः रसः मधुरः. इक्षु याचा अर्थ ऊस. वाक्याचा अर्थ होतो ऊसाचा रस मधुर असतो. आता ऊसाचा षष्ठी विभक्तीचा वापर आहे, चाचीचे, म्हणून आपल्याला इक्षु ह्या शब्दाचे भानूप्रमाणे योग्य रूप म्हणून इक्षोः अशा पद्धतीने षष्ठी विभक्ती वापरावी लागेल. 10वं वाक्य बघूयात. अश्रूभिः पूर्णे नेत्रे. म्हणजे अश्रूंनी भरलेले डोळे. अश्रूंनी तृतीय विभक्ती आहे, म्हणून अनेक अश्रू आहेत, म्हणून बहुवचनाचा वापर केला, म्हणून अश्रू या शब्दाचे बहुवचन आपण वापरले अश्रूभिः. दुसरा प्रश्न पाहूयात. चतुर्थम पदम लिखत. आता अशा प्रकारचेही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 9वीलाही येऊ शकतात आणि पुढील वर्षी 10वीलाही येऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला चौथे पद सोडवायचे आहे. पहिलं वाक्य. शंभू शंभूना तर शिशु शिशुना. आता असा प्रश्न कसा सोडवला जातो, तर त्या दोघांमधलं साम्य पाहिलं जातं. शंभू या उकारांत पुल्लिंगी शब्दाचे शंभूना ही तृतीय विभक्ती वापरली आहे. मग तशाच प्रकारचे शब्द शिशु म्हणून त्याची तृतीय विभक्ती आपण वापरली शिशुना. दुसरं वाक्य बघा. धेनू धेनवा. इथेही आता धेनू या शब्दाची तृतीय विभक्ती आहे. पुढे आपल्याला धेनूप्रमाणेच चालणारा रज्जू शब्द दिलाय. रज्जू याचा अर्थ दोरी, मग त्याची तृतीय होईल रज्जवा. तिसरं उदाहरण बा. अंबू अंबुनी. आता अंबू हा शब्द नपुसकलिंगी आहे
आंबू या शब्दाचे बहुवचन दिलेलं आहे आपल्याला. मग त्याचप्रमाणे वस्तू या शब्दाचंही आपण समोर बहुवचन लिहिलेलं आहे, वस्तूनी. हनु, हनुहू. आता हनुहू हा शब्द द्वितीया बहुवचनाचे रूप आहे. मग त्याचप्रमाणे आपण तनु हा शब्द देखील धेनू स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणे चालतो. मग त्याचेही आपण इथे द्वितीया बहुवचन वापरले, तनुहू. म्हणजे अशा पद्धतीने चतुर्थम पदम लिखत यासारखा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. आता पुढचा तिसरा एक प्रश्न आपण पाहूयात. तालिकाम पूरयत. आता या तालिका पूर्ण करत असताना आपल्याला समोर सोडवून दिलेलीच आहे की याच्यामध्ये आपल्याला नामरूप दिलेलं आहे. त्या नामरूपांचं प्रातिपदिक लिहायचं आहे. प्रातिपदिक याचा अर्थ मूळ शब्द, त्याचा अंत लिहायचा आहे, त्याचं लिंग, त्याची विभक्ती आणि त्याचे वचन. म्हणजे आपण रूपपरिचयम लिखत यासारखा प्रश्न जसा सोडवतो त्याप्रमाणे हा प्रश्न इथे सोडवायचा आहे. उदाहरणार्थ पहा, पशवोः. त्याचे प्रातिपदिक आहे पशु. उकारांतः पुल्लिंगम. आता पशवोः हा शब्द भानुप्रमाणे चालतो. मग षष्ठी आणि सप्तमी द्विवचन या ठिकाणी शब्द येतो, म्हणून त्याप्रमाणे आपण तिथे षष्ठी सप्तमी द्विवचन असा भाग घेतला. दुसरं उदाहरण पहा, साधौ. साधू उकारांत पुल्लिंगम सप्तमी एकवचन. जिज्ञासूभिः. मूळ शब्द त्याचा जिज्ञासू, विशेषण आहे हे. उकारांतम पुल्लिंगम तृतीया बहुवचन. तरुणाम. तरु उकारांत पुल्लिंगम षष्ठी बहुवचनम. दारुणी. त्याचा मूळ शब्द प्रातिपदिक आहे दारू. दारू याचा अर्थ लाकूड किंवा वृक्ष. उकारांत नपुसकलिंगम. आता दारुणी मधुप्रमाणे चालणार, त्यामुळे प्रथमा द्वितीया संबोधन या तीनही ठिकाणी तो येतो बहुवचनम. म्हणजे अशा प्रकारे रूपपरिचयाचाही भाग आपल्याला येऊ शकतो. की विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने या संपूर्ण भागाचा सराव करा, हे शब्द पाठ करा. आता या ठिकाणी आपला हा भाषासूत्र 1 मधला उकारांत नामांचा भाग आपला इथे समाप्त झाला. इतर ऋकारांत नामे व काही सर्वनामे यांचा भाग आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. उकारांत शब्द कसे म्हणायचे हे आपल्याला सांगितलेले आहे, त्याप्रमाणे दररोज ती म्हणण्याचा सराव करावा.